सर चालू. रयत शिक्षण संस्थेच्या चंद्राबाई शांताप्पा शेंडुरे महाविद्यालयाच्या इतिहास विभागाच्या वतीने आयोजित अभ्यास सहलीमध्ये आपण सर्वजण सहभागी झालेलो आहोत. सर्वप्रथम मी तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करतो आणि आभार मानतो. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार वेगवेगळ्या विषयांच्या अंतर्गत जे विविध उपक्रम आपणास देण्यात आलेले आहेत, त्या उपक्रमाअंतर्गत आपण क्षेत्र अभ्यास हा एक अतिशय महत्त्वाचा घटक आहे. त्याचा उद्देश असा आहे की प्रत्यक्ष क्षेत्राला भेट देऊन प्रॅक्टिकली आपण नॉलेज मिळवणं हा त्यामागचा उद्देश आहे. याचा अर्थ असा होतो की एखादी ऐतिहासिक वास्तू असेल, एखादं शासकीय कार्यालय असेल किंवा ज्या घटकाचा मानवी जीवनाशी अतिशय महत्त्वाचा आणि घनिष्ठ संबंध आहे, अशा कार्यक्षेत्राचा अभ्यास करत असताना आपण समक्ष भेट देऊन अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि या उपक्रमाअंतर्गत आपण पन्हाळा किल्ल्याची संपूर्ण माहिती मिळवून प्रत्यक्ष भेट देऊन माहिती मिळवतोय, व्हिडिओवरून मिळवत नाही, हे लक्षात ठेवा. आणि त्या वास्तूचा वास्तविक अभ्यास जो आहे तो पूर्ण करणार आहे आणि त्याचा अहवाल आपण NEP अंतर्गत CEP या पेपरसाठी आपण सादर करणार आहोत. त्यासाठी आपण सर्वजण इथं उपस्थित आहोत. अर्थात या किल्ल्याचा इतिहास आपल्याला पुस्तकामध्ये वाचून माहिती मिळू शकते. त्याचबरोबर वेगवेगळ्या व्हिडिओ क्रिएटरनी जे व्हिडिओ तयार केलेले आहेत, यूट्यूबर्स आपण त्याच्यावरूनही आपल्याला माहिती मिळू शकते. परंतु प्रत्यक्ष भेट घेऊन माहिती मिळवणं आणि दुसऱ्या माध्यमांच्या आधारे माहिती मिळवणं यामध्ये खूप जमीन आसमानचा फरक आहे. तर इतिहास आपल्याला काय शिकवतो, तर जो घडलेला इतिहास आहे तो जशास तसा अभ्यासायचा. म्हणजे कोणीतरी सांगितलंय म्हणून बरोबर आहे का चुकीचं आहे आपण नाही ठरवायचं. पन्हाळा किल्ला मराठ्यांच्या इतिहासामध्ये पन्हाळा किल्ल्याचं महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. संपूर्ण स्वराज्यामध्ये जवळपास 360 किल्ले होते, त्यापैकी हा एक अतिशय महत्त्वाचा किल्ला आहे. आणि या किल्ल्याचा जर इतिहास आपण पाहिला तर मराठ्यांच्या इतिहासामध्ये खूप मोठा पराक्रम या किल्ल्याने गाजवलेला आहे. किल्ल्याने म्हणतोय मी, कारण शिवाजी महाराजांचा जो गनिमी कावा आहे तो किल्ल्यांशी निगडीत होता. आणि स्वतंत्र किल्ले प्रशासन कसं होतं, त्याच्याबद्दलचं धोरण शिवाजी महाराजांचं कसं होतं, याबद्दलचा अभ्यास आपण आपल्या अभ्यासक्रमामध्ये केलेला आहे. त्याची प्रत्यक्ष अनुभूती घेण्यासाठी आपण आज इथं हजर आहे. 1200 वर्षापूर्वी राजा भोज यांनी हा किल्ला बांधलेला आहे. अर्थात 1200 वर्षे आजही हा किल्ला, मी जशास तसे म्हणणार नाही, कारण या किल्ल्याची बरीचशी पडझड झालेली आपण बघतोय. आणि खऱ्या अर्थाने पिढ्यानपिढ्या या किल्ल्यानं इतिहासाची साक्ष आजही जिवंत ठेवलेली आहे. नाहीतर हा जर पूर्णपणे नष्ट झाला असता तर कुठेतरी आपल्याला पुस्तकामध्ये त्याचे संदर्भ मिळाले असते की अशा या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पन्हाळा नावाचा किल्ला होता, इथपर्यंतच आपल्याला ज्ञान मिळालं असतं. परंतु हा किल्ला आजही टिकून आहे. आपल्या पूर्वजांनी हा किल्ला टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण खऱ्या अर्थाने त्यांचे आभार मानले पाहिजे. आणि मग आमचं कर्तव्य काय आहे, तर या किल्ल्याशी संबंधित असलेला जो इतिहास आहे तो नीट समजून घेणं, खराखुरा इतिहास माहीत करून घेणं आणि तो पुढच्या पिढीकडे कसा जाईल याची खबरदारी आम्हाला घ्यायची आहे. म्हणजे हा किल्ला टिकून राहिला पाहिजे, त्याची सुरक्षितता महत्त्वाची आहे आणि त्याच्या इतिहासाचं जे ज्ञान आहे ते संपूर्ण ज्ञान मिळावे, हे आमचं काम आहे आणि ते पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवं. मग असं पिढ्यानपिढ्या नाहीतर काय होणार आहे, आम्ही हा जर इतिहास जतन केला नाही तर पुढच्या पिढीला तो इतिहास मिळणार नाही. म्हणजे आमचा इतिहास आपण पुसून टाकतो. आमचं कर्तव्य आहे ते. फक्त राजांच्या नावाने गर्जना करणे किंवा घोषणा देणे म्हणजे खरा राजांचा काय म्हणतो आपण त्याला पाठीराखा आहे किंवा राजांना मानणारा आहे किंवा राजांच्या विचारांनी चालणारा आहे हे सिद्ध होत नाही. तर राजांचा खरा इतिहास लोकांपर्यंत आणि समाजाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून तो इतिहास लोकांसमोर गेला पाहिजे. चुकीचा इतिहास लोकांसमोर न जाता खरा इतिहास जावा हे आमचं काम, हे आमचं कर्तव्य आहे. नाहीतर आपण आज पाहतोय की इतिहास विषयसुद्धा राजकारणी लोकांनी किंवा राजकारणाने शिल्लक ठेवलेला नाही.
इतिहासाची मोडतोड केली जाते, इतिहासाचं विकृतीकरण केलं जाते, तर तो खरा इतिहास लोकांना माहीत व्हावा हे आम्ही इतिहास विषयाच्या अभ्यासकांचं किंवा विद्यार्थी म्हणून, त्याला कुठल्याही विषयाची मर्यादा नाही. इतिहास हा सगळ्यांचा आहे, फक्त इतिहास विषय शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा इतिहास नाही आहे. तुम्ही जर पाहिला तर अनेक जाणकार लोक ज्यांनी इतिहास लिहिला आहे ते वेगवेगळ्या क्षेत्रातले आहेत. अनेक शास्त्रज्ञ आहेत, डॉक्टर आहेत, वकील आहेत, IAS IPS रिटायर्ड झालेले लोक आहेत. त्यांना त्या इतिहासाची आवड आणि इतिहास लेखनाची दृष्टी होती म्हणून त्या लोकांनी इतिहास लिहिला. इतिहास का फक्त इतिहास विषयामध्ये डिग्री मिळवलेल्या लोकांनी किंवा इतिहासकारानेच लिहावा किंवा लिहिला पाहिजे असं काहीही नाही. आवड असणं महत्त्वाचं आहे, कारण इतिहासच आपल्या मानवाच्या पूर्वजांची संस्कृती जी आहे किंवा जो इतिहास आहे तो जिवंत ठेवण्याचं काम करत असतो. आणि म्हणून इतिहास हे मानवी जीवनाचा अभ्यास करणाऱ्या विद्याशाखेतला एक अतिशय महत्त्वाचा विषय आहे. त्यामुळे आपण आज संपूर्ण किल्ल्याची जी माहिती आहे ती मिळवणार आहोत आणि त्या किल्ल्याच्या माध्यमातून आपण इतिहास समजून घेऊन पुढच्या पिढीला सांगणार आहोत आणि तो अहवाल आम्ही तयार करणार आहोत प्रोजेक्टच्या रूपाने. यासाठी आपण सर्वजण उपस्थित आहात. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे आभार मानतो आणि या उपक्रमामध्ये सहभागी झाल्याबद्दल तुमचं अभिनंदन करतो आणि थांबतो. धन्यवाद.